बोला. वहिनी साहेब नमस्ते. आज प्रभाग क्रमांक 13मध्ये आपण इकडे होम टू होम प्रचार करताय. नेमका कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? उत्तम प्रतिसाद मिळतोय. असं नाही. हां मी थोडं जवळ येऊन बोलते हवा हां, असेल बोला. तर. उत्तम प्रतिसाद मिळतोय. आमचे तिन्ही उमेदवार इथले नगरसेवक पदासाठीचे राहुल भैया, हां त्यांची निशाणी आहे घड्याळ. हेगरे वहिनी नमस्कार, कमळ, सस्ते वहिनी कमळ, आणि माझे मोठे दीर रणजित दादांचे मोठे बंधू शमशेर दादा हे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत आणि त्यांची निशाणी कमळ आहे. एकंदरीत वातावरण बघितल्यानंतर पूर्ण सकारात्मक वातावरण दिसतंय, परंतु काही नकारात्मक गोष्टीचा जर आपण बघितलं की दहशत नावाचा जो प्रचार आहे त्या संदर्भात लोकांच्यात काय भावना दिसतात तुम्हाला? खरं सांगायचं म्हटलं तर लोकांमध्ये अशी काही भावनाच नाहीये. विरोधकांचा एक फेक नरेटिव्ह आहे हं. जो करायची त्यांना सवय आहे. षडयंत्र तर नेहमी ते रणजितदादांच्या विरुद्ध करतच असतात ओके. आणि ते सगळंच क्लिअर झालेलं आहे लोकांच्या समोर की हे षडयंत्र कुठलं मास्टर माइंड बनवत असतं. बा त्याच्यामुळे नकारात्मक ऊर्जा आमच्यामध्ये तर कुठे दिसत नाही. आमचा हसत खेळत टीमवर्कनी प्रचार चाललेला आहे. दोन्ही पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी हे एकमेकांच्या सोबत अतिशय उत्तम पद्धतीनं एकमेकांच्या बरोबरीनं काम करतायत. नकारात्मकता जर दिसत असेल किंवा नकारात्मक ऊर्जा जर कुठं दिसत असेल तर ती विरोधकांमध्ये दिसते, त्यांच्या बोलण्यात दिसते. आणि खरं सांगायचं म्हटलं तर आम्ही आपुलकीनं प्रेमानं लोकांना जवळ करतोय आणि त्यांच्या बोलण्यामध्ये दहशत हा शब्द जास्त येतोय, धमक्या ह्या जास्त येत आहेत, भीती हे जास्त येत आहे. कदाचित जनतेमध्ये तशी भावना नाही आहे, पण त्यांच्या मनामध्ये कशाची तरी भीती असावी. कदाचित ही भीती त्यांच्या पराभवाची असावी. कदाचित ही भीती आता उद्या लोक थरथरत त्यांना मुजरा करायला येणार नाहीत ह्याची असावी. आता त्यांना कशाची दहशत वाटते आणि मनातल्या मनात कशाची भीती वाटते हे मी तर सांगू शकत नाही. ही दहशत आहे नाही अशी नाही, पण आमची दहशत मान्य खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि आमचे आमदार सचिनदादा पाटील यांच्या कामाची दहशत आहे. त्यांच्यावर कामाची दहशत, हे जो विकास चालला आहे हे विकासाची दहशत आहे, म्हणून ती दहशत म्हणतात. अच्छा, परिवर्तनाची त्यांना भीती आहे. तुमच्या दहशतीला अजून एक उत्तर देतो. हां जर समोरच्या विरोधकांना मला एवढाच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही प्रत्येक संस्थेतल्या ही लोकशाहीची निवडणूक आहे, बरोबर आहे की स्थानिक गरजा नगरसेवकांना काय अपेक्षित असतं? गटर, रस्ता, पाणी ह्यांचे. तुम्ही ह्याला बोलव त्याला बोलव, इथनं तुला कामावनं काढेल, इथं तुझा खाल्ल्या करेल. अरे ही दहशत कुणाची? आम्ही आमच्या गाड्यातल्या कुणाचंही सांगा की आम्ही एका माणसाला सांगितलंय की तू त्यांचा प्रचार का करतोय. आमची ती सवय नाही, पण तुम्ही प्रत्येकाला ह्यो शिक्षक आहे, ह्यो डेअरीत आहे, ह्यो देवस्थान ट्रस्टमध्ये आहे, ह्यो ह्याचा पाहुणा आहे, मी इथनं खाली करील. अरे कसली म्हणजे दहशत कुणाची ही जनता लागते की लोकशाही सुदृढ लोकशाही पद्धतीनं मतदान करू द्या ना. असं कशाला तुम्ही सांगताय दबावानं? 35 वर्ष तुम्ही केलंच ना, आणि 35 वर्ष सांगताय आम्हाला विकास करायचा आहे आणि 35 वर्षात काय केलं तुम्ही? 5 वर्ष आम्हाला संधी द्या, विकास करू शकलो नाही तर परत मत मागाय दारात येणार नाही आम्ही. वहिनी साहेब, अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही उत्तर दिलं. मला सगळ्यात एक महत्त्वाचा विषय असा आहे की उच्च शिक्षित वर्ग जो आहे तो तुमच्याकडं आकर्षित कशा पद्धतीनं होतोय? आपण जाहीरनामे सगळ्यांना देतोय. हां त्या जाहीरनामा जर तेही वाचताय, तुम्ही सुद्धा एकदा वाचून घ्या. त्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. परत विरोधक काहीतरी वेगळ्या पद्धतीचे आरोप करू नयेत म्हणून त्याच्यामध्ये शासनाची पत्रंसुद्धा दिलेली आहेत, सगळे अप्रुव्हल्स आहेत. त्याचबरोबर कुठल्या वॉर्डामध्ये किती निधी टाकलेला आहे, कुठल्या वॉर्डामध्ये कुठल्या पद्धतीचं काम केलं गेलेलं आहे ह्याचा सगळा डिटेल त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. त्याचबरोबर इथून पुढं जे तारांगण होणार आहे, नाना नानी पार्क होणार आहे, वाचनालय होणार आहे, महिलांच्यासाठीचे जे काय आरोग्यासाठी राखण्यासाठी जे सिटी हॉस्पिटल होणार आहे त्याचे सगळ्याचे डिटेल पत्र त्याच्यामध्ये आहे. आणि ह्या डिटेल पत्रामध्ये हे उच्च शिक्षित लोक जी आहेत की ती व्यवस्थित पद्धतीनं वाचून समजून घेऊनच मतदान करणार आहे. चालेल, धन्यवाद. या ठिकाणी एक लग्न आहे, आपण परत बोलूयात निश्चितपणे. चालेल, चला ओके.